बुलढाणा पोलिसांनी लाखोंची रोकड आणि एक कार जप्त करत चौघांना बड्या ठोकल्यात। पण ती लाखोंची रोकड लहान मुलांच्या खेळातल्या नोटांची आहे। काय आहे नेमकं प्रकरण आणि का पडल्या चौघांना बेड्या, बघूयात या गौडबंगाला विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। इतक्या नोटा, त्या सुद्धा अगदी कोऱ्या करकरीत। या नोटा पाहून आपल्याकडेही इतके पैसे असते तर हा विचार तुमच्याही मनात आलाच असेल ना। पण या बंडलांच्या दोन्ही बाजूच्या फक्त पहिल्या नोटा खऱ्या आहेत। होय, मधल्या उरलेल्या 98 नोटा या लहान मुलांच्या खेळण्यातल्या आहेत। आठवतंय ना, लहानपणी नवा व्यापारी खेळ खेळताना या नोटा तुम्ही हाताळलेल्या असतील। बरोबर त्याच बुलढाणा पोलिसांनी एका ठगसेन गँगला या नोटांसह बेड्या ठोकल्यात। त्या नोटा जर खऱ्याच असत्या तर कदाचित त्यांचं मोल लाखो रुपयांइतकं असतं। खऱ्या नोटांचा बनाव करून खोट्या नोटा देऊन फसवणुकीचा प्रयत्नात एक टोळका असल्याची टीप बुलढाणा पोलिसांना लागली होती। त्या माहितीच्या आधारे टेंभुर्णा फाट्यावर पोलिसांनी सापळा लावला। बनावट नंबर प्लेट असलेली संशयित कार या सापळ्यात अडकली। त्या कारची झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांना हा बनावट नोटांचा खजिना सापडलाय। त्या नोटा, कार जप्त करत चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अनेकदा खोट्या नोटा देऊन केलेल्या फसवणुकीच्या घटना समोर येतात। वरवर खऱ्या नोटांचा देखावा करत आतमध्ये खोट्या नोटांची बंडलं देऊन गंडवल्याच्याही घटना घडल्यात। अशाच फसवणुकीच्या इराद्यानं एक टोळकं येणार असल्याचं पोलिसांना कळलं। त्यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 61 बंडलं आणली होती। पोलिसांनी त्या नोटांसह एक कार जप्त करत आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। गाडीची झडती येते, त्यामध्ये नकली नोटाचे असे 61 बंडल मिळाले। 6100 नोटा होत्या आणि कॅश 4 लाखाच्या वरतीची कॅश होती। त्यामुळे त्यांनी त्यांचे नाव विचारलं तर त्यांचे ते पहिले तर सचिन दुतोंडे, खामगाव राहणार, मयूर सिद्धपुरा, विलास ठाकरे, नंतर लखन बजाज, हे चारही, अभय दंडेस्वामी अभयनगरमध्ये राहणार आहेत सर्व। त्यानुसार आता अधिक तपास सुरू आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपण तपास सुरू आहे। बाकी सर्व जप्ती वगैरे सुरू आहे। आज PCR करता आम्ही आरोपींना हजर करतो। या घटनेवरून मोठे व्यवहार रोखीत करण्याऐवजी ऑनलाईन केलेलेच बरे आणि जरी केले तरी नोट खरी असल्याची खात्री करून घेण्याचा धडाच मिळालाय। त्यामुळे कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या, अन्यथा अशा टोळक्यांचं सावध ठराल। बुलढाण्याहून संदीप वानखेडेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।